subscribe my YouTube channel Sahaj Bod. Like, share and subscribe. मनाचे श्लोक. अगदी साधा, सोपा आणि सरळ अर्थ. आज आपण भाग क्रमांक 5 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण श्लोक क्रमांक 41 ते 50 यांचा अगदी साधा आणि सोपा अर्थ पाहणार आहोत. निर्गुण ब्रह्म हे मनामुळेच गुणपाशात पडले आहे आणि मनच त्याला स्वस्वरूपावर नेऊन ठेवते. मनुष्याचे व्यापार 5 कर्मेंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये ह्यांच्या योगाने होतात असे आपण पाहतो. हस्त, पाद, वाचा, उपस्थ आणि गुद ही कर्मेंद्रिये, तर कर्ण, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण ही ज्ञानेंद्रिये. कर्मेंद्रिये अत्यंत जड आहे आणि ज्ञानेंद्रियांची ती किंकरे आहेत. पंच ज्ञानेंद्रिये अनुक्रमे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या पंचविषयाकडे पूर्वसंस्कार बळाने आणि अध्यासामुळे आकर्षिली जातात. पण ही ज्ञानेंद्रिये ही स्वतंत्र नाहीत, त्यांचा एक प्रेरक स्वामी आहे. ही ज्ञानेंद्रिये आणि ज्ञानेंद्रियांच्या देवता मनाच्या अधीन आहेत, पण हे मन मात्र त्यांच्या मुळीचा अधीन नाही. या मनाला अंतरिंद्रिय म्हणतात. ते महाप्रतापी आहे, म्हणून मनाचा निग्रह हेच सर्वोत्तम ज्ञान होय. ज्ञानेंद्रियेच केवळ नव्हे, तर त्या इंद्रियांच्या देवताही मनाच्या अधीन असतात आणि मन मात्र दुसऱ्या कोणाच्याही तंत्राने चालत नाही. मनोरूप देव सर्व देवांमध्ये अत्यंत बलिष्ठ आहे. अशा पराक्रमी मनाला जो कोणी लगाम घालीन तो देवांचाही देव होय असे भागवतात म्हटले आहे. एखादा पराक्रमी सिकंदर सारे जग जिंकेल, पण मनाला जिंकणे अत्यंत कठीण आहे. म्हणूनच बाहुबळाने जग जिंकणाऱ्या महावीरांपेक्षाही मनोनिग्रही साधूंचा साऱ्या जगात अधिक मान असतो. रावणासारखे कैक जगज्जेते आजवर झाले, पण हे विश्व ज्याने मनाला जिंकले त्यालाच प्रिय आणि पूज्यतम मानित आले आहे. श्लोक क्रमांक 41. बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिनावे परी ना तुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना रागवी वस्ती कीजे. हे मना, तू पुष्कळ हिंडलास, अनेक देश फिरलास किंवा नाना साधनांचे सायास केलेस तर शीन मात्र होईल, स्वहित काही होणार नाही. बहु हिंडता सौख्य होणार नाही म्हणजे तू कितीही हिंडला तरी तुला सुख प्राप्त होणार नाही. सिनावे परी नातुडे हित काही, तुला शीन मात्र होईल पण स्वहित काही साधणार नाही. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. स्वसुख त्याने तुला मिळणार नाही, म्हणून हे मना, विचाराने अंतराला चांगला बोध करून त्याला बाह्य साधनांपासून किंवा बाह्य विषयांपासून निवृत्त कर आणि राघवी वस्ती कीजे म्हणजे हे मना, तू रघुरायांजवळ वस्ती कर म्हणजे तुझे चित्त श्रीरामांजवळ स्थिर कर. बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. बहुतां परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे म्हणजे हे मना, फार सांगण्यात काय अर्थ आहे. तुला आता एकच गोष्ट सांगतो की तू कसेही करून रामाला आपलेसे करून घे. रघुनायका आपुलेसे करावे म्हणजे श्रीरामांना आपलेसे करून घे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. दीन परिपालनाचा त्याचा बाणा आहे. दीनानाथ म्हणजे दीनांचा नाथ, हे जे श्रीराम आहेत त्यांना तू आपलेसे करून घे. म्हणून तू मोठेपणाच्या सर्व कल्पना सोडून श्रीरामांच्या स्वरूपी मिळून जा.
मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. रघुनायकावी न बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो. मना सज्जना एक जीवी धरावे म्हणजे हे मना एक गोष्ट तू तुझ्या जीवाशी लावून ठेव, म्हणजे लक्षात ठेव ती म्हणजे जनी आपुले हित तुवा करावे, म्हणजे आपले परमहित तुला करावयाचे आहे हे पळभरही तू विसरू नकोस. स्वहिताविषयी तू सदैव जागरूक राहा. रामाचाच अहर्निश छंद घे आणि रामा वाचून काहीही बोलू नकोस. रघुनायकाविन बोलो नको हो, श्रीरामांच्या नावाशिवाय तू काहीही बोलू नकोस. रामनामाविन व्यर्थ शब्द बोलून तुझी वाणी तू शिनवू नकोस. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवीत जावे. तू वाणीने रामनामाचा उच्चार कर. प्रेमळांच्या संगतीत आदरपूर्वक कथा कीर्तन कर. कथा आदरे राघवाची करावी. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी आणि जनसामान्यांमध्ये तू मौन धरून राहा, पण व्यर्थ शब्द चावटी करू नकोस. नसे राम ते धाम सोडून द्यावे, ज्या घरामध्ये रामनाम नाही किंवा रामभक्तीचा उल्हासही नाही त्या घरात तू पाऊल ठेवू नकोस. सुखालागी आरण्य सेवीत जावे, खुशाल अरण्यात निघून जाऊन तू रामसुख भोगीत राहा. इथे लौकिक अर्थात मौन म्हणजे वाणीने शब्द न बोलणे, पण त्याचा अलौकिक अर्थ असा आहे किंवा खरे मौन याचा उल्लेख दासबोधामध्ये श्री समर्थ रामदासांनी दिला आहे, आणि तो म्हणजे मुखातून आणि नाकातून श्वासोच्छवास अखंड चालला असून त्याची संख्या 8 प्रहरामध्ये 21,600 अशी आहे. आपल्या नाभिस्थानी परावाणी आणि हृदयामध्ये पश्चंतीवाणी आहे. एकांती उगाच बसून आपला श्वासोच्छवास पाहावा. एकांती मौन धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती. या शब्दांना नाद नाही, उच्चार नाही, पण आपल्याला त्यांचा प्रत्यय येतो. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला. ते सहज होणारे सोहम सोहम शब्दही शब्दातीत आहेत. निशब्दाच्या ठिकाणी बसले असता ते ऐकू येत नाहीत, पण ते सर्व सोडून अनुभव घेणे हेच खरे मौन आहे. श्लोक क्रमांक 45. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम जोडी. ज्या व्यक्तीच्या संगतीमुळे आपले समाधान भंग पावते, अहंकाराचे भूत अंगी भरते, अहंता अकस्मात येऊन लागे म्हणजे अचानक आपल्यामध्ये अहंकार येतो, म्हणजे अहंतेचा उठाव होतो. तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम जोडी. ज्याच्या संगतीमुळे आपण रामांपासून वंचित होतो अशांच्या संगतीपासून आपणास सुख संतोष मिळणार नाही. ज्याच्या घरात राम नाही, ज्याच्या चित्तात राम नाही, अशा रामविमुख पुरुषाच्या संगतीपासून आपणास तोटेच होतात. म्हणून अशा पुरुषांची आपण कधीही संगत करू नये असे समर्थ रामदास सांगतात. मना जे घडी राघवेवी न गेली, जनी आपुली ते तुवाहानी केली. रघुनायकावी न तोसी न आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. हे म्हणा,
रामचिंतना वाचून जी घटका गेली ती तू व्यर्थ दौडून आपला तेवढा घात केलास असे समज. मना जे घडी रागवेवी न गेली, जी घडी, जो क्षण, जी वेळ रामनामाशिवाय गेली तेव्हा तू स्वतःचीच हानी करून घेतली आहेस. रघुनायकाविन तोसी नाही, म्हणजे श्रीरामांच्या नावाला सोडून केलेले कार्य हे सीन आहे, म्हणजे दुःखालाच कारणीभूत आहे. जनी दक्ष तो लक्ष लावणी पाहे, जो प्राणी दक्ष आहे म्हणजे सावध आहे त्याचे अखंड अनुसंधान श्रीरामांच्या चरणांकडेच असते. तो श्रीरामांच्या चरणांकडेच लक्ष लावून बसलेला असतो. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन राहे. गुणी प्रीती राखे क्रमो साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, म्हणजे ज्याच्या मनात, आणि लोचन म्हणजे ज्याच्या डोळ्यांमध्ये आत आणि बाहेर श्रीरामच आहेत. जनी जाणता भक्त होऊन राहे, तो सर्व जाणतो पण तरीही भक्त होऊन राहतो आणि श्रीरामच त्याला सर्वत्र दिसतात. अंतर बाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून रामरूप भरून गेल्यामुळे त्याला ज्ञानीही म्हणावे आणि भक्तही म्हणावे, किंवा जाणता भक्त असे त्याला म्हणावे. आणि त्याची तशी बैठक बनलेली असते. त्याच्या ठिकाणी ज्ञान आणि भक्ती दोन्हीही एकरूप झालेली असतात. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. गुणी प्रीती म्हणजे प्रेम, प्रीती म्हणजे प्रेम, सगुणाचे प्रेम, आणि राखे क्रमू साधनाचा, साधनाचा क्रम, हे दोन्हीही तो राखून असतो. म्हणजे त्याला श्रीरामांविषयी प्रेम असते आणि त्याची साधना देखील निरंतर चालू असते. असा जो दास आहे, असा जो भक्त आहे, तो सर्वोत्तम भक्त आहे आणि तो धन्य आहे असे समर्थ म्हणतात. जाणता असून, जाणता असून म्हणजे ज्याला ज्ञान आहे पण भक्त नाही, तो भक्ती करत नाही, तर तो वृक्ष शब्द ज्ञानी होय. भक्त आहे पण जाणता नाही, म्हणजे तो भक्ती तर परमेश्वराची करतो पण त्याला ज्ञान नाही, तरी तो भोळा भाव कामाचा नाही. ज्ञानही पूर्ण आणि भक्तीचा जिव्हाळाही उत्तम आणि साधन मार्गही आस्थेने चालविणारा असा सर्वोत्तमाचा भक्त खचितच धन्य होय. सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देवकाजी जिजे देह ज्याचा, म्हणजे ज्याचा देह सर्व काळ देव कार्यामध्ये झिजत असतो. सदा रामनामे वदे नित्यवाचा, म्हणजे ज्याची वाणी सदैव रामनामाच्या उच्चारामध्ये रंगलेली असते. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, तो नित्य स्वधर्माप्रमाणे वागत असतो. आणि असा दास जगामध्ये सर्वोत्तम आहे आणि तो धन्य आहे असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. सदा बोलण्यासारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजेलेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा बोलण्यासारखे चालत आहे, म्हणजे तो जे बोलतो तसाच वागतो. अनेकी सदा एक देवासी पाहे, अनेक देवांमध्ये तो एक मुख्य देवालाच पाहत असतो. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. पूर्ण भ्रमातीत असून, भ्रमाच्या पलीकडे असून तो सगुणाची भक्ती सप्रेम भरीत करीतो. असा दास सर्वोत्तम आहे असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. नसे अंतरी काम करी विकारी,
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनीलेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. नसे अंतरी काम करी विकारी, त्याच्या चित्तात अनेक विकार उत्पन्न करणारा काम नसतो. उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, तो उदासीन असतो आणि ब्रह्मचारीही असतो. निवाला मनीलेश नाही तमाचा, त्याच्या अंतरी तमाचा बिंदूही नसतो आणि उलट तो परम समाधानाप्रत पावलेला असतो. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असा दास जगामध्ये सर्वोत्तम आहे आणि तो धन्य आहे, असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. या सर्व श्लोकांमध्ये श्री समर्थांनी जो दास सर्वोत्तम आहे, जो भक्त सर्वोत्तम आहे, त्याची लक्षणे सांगितलेली आहेत. या पुढील काही श्लोकांमध्येही त्यांनी उत्तम अशा भक्ताची आणि दासाची लक्षणे सांगितलेली आहेत. ती आपण पुढील श्लोकात, पुढील व्हिडिओत म्हणजे श्लोक क्रमांक 51 ते 60 यामध्ये पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.